नमस्कार मैत्रिणींनो, आज करूया आपण आलू पेटीस। त्यासाठी 2 कप मैदा घेतला। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, 3-4 चमचे तेल टाकायचं आणि चांगलं हे तेल पिठाला चोळून घ्यायचंय। त्याचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं, जसं आपण पोळीला भिजवतो तसं। पीठ भिजून झालं, आता याला असं 10 मिनिटं ठेवू। 2 चमचे मैदा घेतला, याच्यामध्ये तेल टाकायचं आणि चांगली पेस्ट करून घ्यायची पातळ। तर कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं, भाजी करायची आपल्याला। त्याच्यामध्ये बारीक कट केलेली अद्रक टाकायची, जिरं टाकायचं, बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची, हळदी पावडर टाकायची, मिरची पूड टाकायची, धणे पावडर टाकायची। ते हलकेसे परतून झाले की याच्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे टाकायचे मॅश करून। तर या मसाल्यामध्ये बटाटे चांगले मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडं मिक्स करून घ्यायचं आणि मॅशरने चांगलं मॅश करून घ्यायचं बटाट्याला। तर हे बटाटे चांगले मॅश झाले की याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि परत एकदा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची। तर पेटीससाठी लागणारी भाजी तयार झाली आपली। आता आपण पुढची तयारी करू। आता आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे। या पिठाच्या आपल्याला 4-5 लाट्या तयार करायच्या आणि याची चांगल्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या पातळ। थोडा मैदा लावायचा आणि चांगली पातळ पोळी लाटून घ्यायची। तर पोळ्या लाटून झाल्या सगळ्या। आता आपण जी स्लरी तयार केली होती मैद्याची, ती याच्यामध्ये टाकायची आणि सगळ्या पोळीला लावून घ्यायची। थोडा मैदा टाकायचा याच्यावर आणि परत याच्यावर पोळी टाकायची। आता हीच प्रोसेस आपल्याला 5 वेळेस करायची आहे। आणि आता ही स्लरी लावायची, पीठ टाकायचं याच्यावर, परत शेवटची पोळी लावायची आणि लाटून घ्यायची। आता त्या साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आहे। याला असं चौकोनी आकाराचं कट करून घ्यायचंय। थोडंसं जाड वाटतंय म्हणून थोडंसं लाटून घ्यायचं। आता याच्यावर टाकायची भाजी आणि याला साईडने पाणी लावायचंय आणि याला चांगलं पॅक करून घ्यायचंय। तेल गरम झालं, खरपूस होईपर्यंत आपल्याला ही सोनेरी रंग येईपर्यंत पेटीस चांगली तळून घ्यायचे। नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।